नमस्कार. आज काँग्रेस भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक मार्गदर्शन आणि काँग्रेसची नवीन निवड प्रक्रिया इथे चालू आहे आणि त्यासाठी आपल्या मागच्या विधानसभेसाठी उमेदवार असलेले विजय शेठ पाटील हे देखील आलेले आहेत. ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार सर, आज काँग्रेसचे इथे मार्गदर्शन आणि नवीन निवड प्रक्रिया चालू आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? संघटन करता नेतृत्व कोणाला द्यायचं कोणाला नाही. काँग्रेस ही डेमोक्रेसी पाळणारी पार्टी आहे. त्यांनी देशासाठी त्याग केलाय, ज्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी खास स्थापना केली. त्यानंतर जेव्हा देश स्वतंत्र झाला, आज देश जगामध्ये नामचीन देश असा झालेला आहे, प्रगतिशील असा देश झालेला आहे आणि आपल्या जगामध्ये आपल्या देशाचं एक चांगलं नाव आहे. काँग्रेस जनांचं मोठं श्रेय आहे, त्याग आहे. अशा काँग्रेस पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आहे, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आज जे इथे अभियान चालू आहे की नवीन जिल्हा अध्यक्ष वगैरे नियुक्ती करणं किंवा दुसरे पदाधिकारी नियुक्ती करणं, त्याच्यासाठी नायक नावाचे जे साहेब आलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि म्हात्रे मॅडम आहेत, एक इंटरव्ह्यू टाईपचं चालू आहे. आणि नक्कीच जे काय ते इंटरव्ह्यू घेणार आहेत, इंटरव्ह्यू घेतल्याने जे नावं देतील त्यांचं त्यांनी म्हणजे गुप्त अहवाल सुद्धा मागणार आहे की बाबा नुसतं तुम्हीच तुमचं हे करता किंवा एखादा कार्यकर्ता तुमच्याबद्दल बोलतो तसं नाही. त्यांच्याबद्दल गुप्त अहवाल सुद्धा ते काढून मग पुढची चाल करणार आहे आणि त्या हिशोबाने आम्हाला नवीन जिल्हाध्यक्ष देणार आहे. आणि ह्या जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा 6 वर्षामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आज पूर्वी काँग्रेसच्या उमेदवाराची ती डिपॉझिट जप्त झाल्या, पण आता मला उमेदवारी जी मिळाली, तुम्हाला माहिती आहे का, त्या टायमाला सीट येणारी सीट होती, पण कुठेतरी मतदारांमध्ये तफावती तयार केल्या, जे राजकारण केलं त्याच्यामुळे आपण सीट घालेली आहे. पण एकच सांगतो की आज जे आमदार बनलेत त्याच्याबद्दल लोकांचं मत आता चांगलं होत नाहीये, कारण भूमिपुत्रांना बाजूला ठेवून परप्रांतीयांना त्याच्यामध्ये साथ देतात अशी लोकांची कंप्लेंट आहे. म्हणून त्या टायमाला जे महानगरपालिकेचं इलेक्शन झालं आणि बहुजन पार्टी ही आपली स्थानिक पार्टी आहे आणि याच्याकरता आम्ही आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते हे भूमिपुत्राचे नेहमी बाजूने असतात. जरी आपले बाहेरचे लोक इथे स्थानिक आलेले आहेत तरी ते सुद्धा आपलेच आहेत, पण कुठेतरी भूमिपुत्रांचं इथे नेतृत्व राहावं, राज्य राहावं म्हणून आम्ही बहुजन पार्टीला बिनशर्त मदत केली आहे. जे काय त्यांनी सांगितलं की बाबा सिटीची निशाणी घ्या, त्याचं सर्व बहुजन पार्टीचे अध्यक्ष हितेंद्रजी ठाकूर यांनी सांगितलं की साहेब आम्हाला हात सोडून आम्हाला घेता येणार नाही. ते बोलले की जर आपल्याला सहकार्य करायचे असेल, जर आपण आघाडीमध्ये करत असाल तर आमचे जे 115 त्या सिटीची रजिस्ट्रेशन बुक झालेलं आहे आणि आम्ही तुम्हाला एक 10 सोडल्या किंवा सेनेला 10 सोडल्या तर आमच्या 20 सीट चिन्ह आहे ते रिकामे राहतील. रिकामे राहिल्यामुळे काय होईल, मग त्या जो उमेदवार दुसरा एक स्वतंत्र उमेदवार कोण राहील इंडिपेंडेंट, मग त्यांनी मागितलं तर त्याला दिली जाईल आणि लोकांना वाटेल की अरे हा सिटीचा कॅन्डिडेट आहे आणि मग मतं आमची तिथे दिली जातील आणि मग त्याच्यामध्ये जे तुमचं नुकसान होईल त्याला जबाबदार मी राहणार नाही. त्यांचं पण बरोबर होतं. कुठेतरी आपल्याला एक आम्हाला त्या कंडिशन्स मान्य नव्हत्या, पण त्यांचं जे म्हणणं मला पटलं. मग आपल्याला जर भूमिपुत्रांचं राज्य ठेवायचं असेल तर कुठे पण काय केलं तरी आपण त्यांची अटी मान्य केल्या आणि जवळजवळ जेवढे कॅन्डिडेट आपले सिटीवर उभे राहिले, काही आपले हातावर उभे राहिले, त्याच्यामध्ये एक हाताची सीट पण आली. आणि दुसरी गोष्ट की एकाच 2 व्यक्तींनी वेगवेगळ्या सिम्बॉलचा प्रचार करायचा, मग त्याच्यामध्ये आमच्या ग्रामीण भागामध्ये एक अज्ञानपणाने चुकून तफावती होतील, मग ते आम्ही रिस्क घेतली नाही. म्हणून माझ्या सुनेला आणि माझ्या मुलीला आमच्या फुटाडो मॅडम यांनी आम्ही सिटीची घेतली. त्याच्यानंतर एक चाकूंच्या मिसेसला दिल्या. साहेबांच्या मुलांची सीट होती, पण साहेबांनी चला आपल्या पक्षातर्फे कोण देतात तर त्यांनी त्यांचा डॉमिनी साहेबांनी पण त्याचा सन्मान केला, ती पण सिटीच्या जीवावर निवडून आली. असे पाहायला गेले तर आपल्या भुईगाव मधून सुद्धा एक आहे ते आपल्याच काँग्रेसच्या कोट्यातले आहे. पण आता जे झाले ते झाले. आमचं एकच मत आहे की तुम्ही बसलेत ना तर भूमिपुत्रांना न्याय द्यावा आणि भूमिपुत्राचं राज्य राहावं, एवढीच त्यांना आम्ही विनंती करून राज्य चालवण्याला मदत करतो. भविष्यामध्ये जे इलेक्शन येतील तेव्हा पुन्हा बहुजन आणि काँग्रेस ह्यांची युती राहील की पुन्हा अशीच काही प्रॉब्लेम अजून होऊ शकेल? नाही, पण म्हणजे कुठल्या आमदारकीला किंवा खासदारकीला, खासदारकी जिल्हा परिषद जे काही, आता बघा एकदा तुम्ही युती करून बघितली, आपण एकत्र येऊन बघितलं आणि एकत्र आल्यानंतर काही पदाधिकारी काँग्रेसचे देखील आता निवडून आलेले आहेत. जर का काँग्रेस आणि
बहुजन हे एकत्र असते तर वसईतील तिन्ही आमदारकी जिंकून आले असत्या. तेव्हा देखील हाच प्रॉब्लेम झाला. हा जो तुम्ही विचार आता केला आणि नगरसेवक जिंकून आणले, तसंच तुम्ही आमदारकीसाठी देखील करणार आहात का? आमची तर इच्छा आहे तसं, पण कसं ह्या लेवलला म्हणजे सर्व हितेंद्रजी ठाकूर असतील, त्यांचे सहकारी असतील आणि आमचे वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्र पातळीवर, सेंट्रल पातळीवरती. कारण आमचा पक्ष हा जागतिक दर्जाचा पक्ष आहे आणि भारताचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्यांचं जेव्हा डिसिजन होईल त्याच्यावरती आम्हाला मान्यता द्यावी लागेल. पण मला तरी वाटतं की वसईचं किंवा पालघर जिल्ह्याचं भवितव्य जर चांगलं राहायचं असेल आणि बहुजन पार्टीचं सुद्धा चांगलं अस्तित्व ठेवायचं असेल तर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, आम्ही त्याला सहकार्य केलं पाहिजे. पण पहिला आमच्या लोकांचं चुकलेलं आहे की त्यांना 2-2 सीट सोडायच्या, खासदारकी सोडायच्या आणि आमच्या विरुद्ध इकडे सीट उभी करायची आणि आमचे लोक वरचे मान्यता द्यायचे. त्याच्यामुळे काँग्रेस पार्टीचं मोठं नुकसान झालेलं आहे. पण काँग्रेस पार्टी जेव्हा अस्तित्वात परत वरच्या लेवलला आले, आम्ही सगळेजण मिळून जेव्हा आम्ही कार्य केलं आणि जवळजवळ वसईमध्ये आता 2 नंबरला पार्टी काँग्रेस आहे आणि त्यांनी आमच्याशी जर आघाडी केली असती तर त्यांचं पण राज्य राहिलं असतं ना आमचं पण राज्य राहिलं असतं. पण आता हा विचार त्यांनी पण केला पाहिजे आणि आमच्या वरिष्ठांनी पण केला पाहिजे. कारण आमचं तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. कारण दोघांनी एक राहिलं तरच वसईचं आणि पालघरचं भवितव्य चांगलं आहे. परंतु तुम्ही जेव्हा युती केली तेव्हा काँग्रेसचे काही पदाधिकारी ह्यांनी इथे संभ्रमावस्था केली आणि सांगितलं की आपण त्यांच्यासोबत युती नाही आणि काही ठिकाणी त्यामुळे काँग्रेसलाच त्रास झाला आणि काँग्रेसचे उमेदवार देखील पडले गेले. काय होतं साहेब की एक वेळा ते बोलतात ना म्हणजे की बॅलन्स तुटला ना की असमतोलपणा वाढतो. इथे काय झालं, इथे आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही, जिल्हा परिषदेला सदस्य नाही, पंचायत समितीचे सदस्य नाही. आम्ही मुश्किलने इकडच्या ग्रामपंचायत आम्ही आणलेल्या आहे. तर जेव्हा हातात सत्ता नसते ना तेव्हा जो तो स्वतःला नेता समजतो. म्हणजे नेतृत्व एक प्रमुख लागतो. तो प्रमुख तो खालचे लोक मानायला तयार नाही, कारण बॅलन्स तुटलेला आहे. मग ज्याचं तो करतो. म्हणजे माझ्या वेळेला सुद्धा बऱ्याच जणांनी माझ्या प्रचारात नव्हते, मग मी काय बोलणार, हे चुकीचं आहे ना. आपण काय केलं ना तरी आपलं काँग्रेसचं कार्यकर्ता म्हणून म्हणजे आपला उद्या विरोधक, आपण वैयक्तिक विरोधक जरी असेल पण तो आपल्या पक्षाचा जर त्यांनी निवडणूक लढवत असेल तर त्यांना आपण मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या आणि याच्यामुळे तो बॅलन्स आउट होतो आणि सत्तेशिवाय शहाणपण नाही हे कळतं. जेव्हा एकदा सत्ता आली सगळे जमतील परत जवळ. आता तुम्हीच बोललेले आहात की डॉमिनिक दादानी एक आपल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला एक त्याग केलेला आहे. त्यांच्या मुलाच्या नावाने एक सीट डिक्लेअर झालेली, परंतु त्यांनी युती टिकावी म्हणून त्यांनी ती सीट देखील सोडली आणि ती सीट निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. आता तुम्हाला भविष्यात काही ह्याचं काही बक्षीस रूपाने काही मिळणार आहे का? दुसऱ्या कुठे काही पद किंवा कॉप मध्ये नगरसेवक असं काही मिळणार आहे का? काँग्रेसची किंवा बहुजनची जी काय बोलणी चालू होती त्याप्रमाणे काही गोष्टी घडायला पाहिजे होत्या. पण आमचे प्रभारी आणि आमचे जिल्हाध्यक्ष ह्यांना जी गाईडलाईन्स समजली किंवा जे काही गोष्टी समजल्या किंवा काही गोष्टींचा आदेश आले तर त्याच्यामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्या कारणाने काही गोष्टी घडल्या गेल्या. बहुजन आणि काँग्रेस मिळून एक महाविकास आघाडी जी आहे महाराष्ट्रात अस्तित्वात, त्या महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीच्या प्रमाणेच इथे आघाडी करून आपण निवडणूक लढवायची होती. पण काही गोष्टी घडल्या नाहीत आणि काही परमिशन्स आल्या नाहीत म्हणून थोडा गोंधळ निर्माण झाला. असं काय नाही बघा, तिथे सुद्धा माझ्या वॉर्डमध्ये सुद्धा चाको ज्या निवडून आल्या त्या पण काँग्रेस धार्जिनीच होत्या. आमचे जे प्रदेशचे सचिव जे आमच्याकडे प्रभारी होते त्यांनी सजेस्ट केलं, त्यांनी विनंती केली आणि हे केलं. मग एका वॉर्डामध्ये 2-2 काँग्रेसचे उमेदवार होऊ शकत नाही म्हणून माझ्या मुलाचा फॉर्म मी मागे घेतला. आणि बक्षीस वगैरे असं काय विषय नसतो. मी गेली 35 वर्ष याच्यामध्ये आहे. सगळ्या म्हणजे ग्रामपंचायत पासून आज बेसिन कॅथलिक पर्यंत जी ऍडजस्टमेंट असते ती करायची ताकद ठेवायची, मन असं मोठं ठेवायचं. आज संधी गेली तर उद्या मोठ्या प्रमाणात येईल, तेव्हा आपण संधीचा फायदा घेऊ. आज जे आपण सॅक्रिफाईस केलेला आहे त्याचा फायदा उद्या होईल. तर आपण ऐकलं येथे विजय शेठ पाटील असू द्या किंवा डॉमिनिक दादा असू द्या, ह्यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही काँग्रेस पार्टी नेहमी बीजेपीला हरवण्यासाठी किंवा बीजेपीला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आम्ही बहुजन विकास आघाडीशी युती केली. परंतु काही ठिकाणी युतीचा जो खरोखर मेसेज आणि युतीची जे काही बोलणी झालेली
ती सर्व कार्यकर्त्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे काही ठिकाणी संभ्रमावस्था झाली. परंतु आम्ही काँग्रेस हा कधीही कोणताही निर्णय घेतो हा फक्त बीजेपीला दूर ठेवण्यासाठीच हा निर्णय घेतो आणि असं भविष्यात देखील करावं लागलं तरी देखील आम्ही करू आणि काँग्रेसचा वसई विरारमध्ये आम्ही पुन्हा सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करू. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.